आणि आता पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज। साताऱ्यामध्ये शिंदे सेनेतील अंतर्गत कलह आता थेट चव्हाट्यावर आलाय। फलटण इथल्या मेळाव्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता दिलेल्या इशाऱ्याला आमदार महेश शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय। इतकंच नाही तर साताऱ्यामध्ये शिंदे सेनेचाच एक गट पडद्या मागून विरोधकांना मदत करत असल्याचा खळबळजनक दावाही केलेला आहे। या अंतर्गत वादामुळे आता साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। शिंदे सेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। साताऱ्यामध्ये शिंदे सेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। मंत्री उदय सामंत यांनी महेश सावंतांना केलेल्या विधानानंतर आता त्यांच्याकडून सुद्धा प्रत्युत्तर आलेलं आहे। त्यामुळे शिंदे सेनेमध्ये असलेली साताऱ्यातली कुरबूर सध्या सर्वांसमोर आलेली आहे। मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही। साहेबांनी आम्हाला भरभरून दिलंय, तुम्हाला भरभरून दिलंय, विकासाला भरभरून दिलंय। आता शिंदे साहेबांना देण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे BLA आपले 100% झाले पाहिजेत, शाखा प्रमुख आपले झाले पाहिजेत, गटप्रमुख आपले झाले पाहिजेत। अशा पद्धतीनं 30 दिवसात चंद्रावरची आपल्याला बांधणी करायची आहे। पक्षाच्या विरोधात कारवाई करणं, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्यांनी कारवाई केलीच पाहिजे। प्रत्येकच पक्ष करतो, परंतु ते माझ्याबद्दल बोलले असं काय नाही। त्यांनी माझं नाव वगैरे काय घेतलेलं नाहीये आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत। कारण त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मी काय करणार, मी हे त्यांना सांगितलं होतं। आमच्या चर्चा क्लिअर झाल्या होत्या। मी माझी भूमिका स्पष्ट करून क्लिअर करून केलेलं होतं।